मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या पार्वती देवींच्या मंदिरात। आज श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी पार्वती देवींच्या इतिहासात पहिल्यांदा पालखी सोहळा होणार आहे। तरी आपण सर्वजण या पालखी सोहळ्याचा आनंद घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटपळे गावामध्ये यावं लागेल आणि शेटपळे गावातून पूर्वेला 4 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। मित्रांनो, सांगायचा विषय म्हणजे या ठिकाणी सांगली जिल्हा संपतो आणि सोलापूर जिल्हा चालू होतो, आटपाडी तालुका संपतो आणि सांगोला तालुका चालू होतो। या ठिकाणी 4 गावांच्या सीमेवरती वसलेले हे मंदिर आहे। इथं शेटपळची शिव आहे, लेंगरेवाडीची शिव आहे, बनगरवाडी गावची शिव आहे आणि सोमेवाडी गावची शिव आहे। असे 4 शिवांवरती वसलेले हे पार्वती मंदिर आहे। श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी रॉयल फौजी ग्रुप शेटफळे या मुलांच्या मार्फत या ठिकाणी महाप्रसाद असतोय आणि या महाप्रसादाचं नियोजन या रॉयल फौजी ग्रुपनं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। या ठिकाणी जो समोर आपल्याला जो तलाव दिसतोय ना, या तलावातील पाणी कधीही आटत नाही, अशी या तलावाची एक आख्यायिका आहे। कितीही कडक उन्हाळा असला तरी या तलावातलं पाणी कधीही आजपर्यंत आटलेलं नाही। या ठिकाणी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भाविक मोठ्या संख्येनं पार्वती देवींच्या दर्शनाला येत असतात। या ठिकाणी पालखी सजवण्याचं काम चालू आहे। तरी जे तरुण मंडळ आहे हे पालखी सजवण्याचं काम करतायत। इथं हार बनवून आता पालखी सजवणार आहेत। श्रावणातला हा शेवटचा सोमवार आहे आणि भाविक रांगेनं दर्शन घेत आहेत। या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी ज्यावेळेस अफजल खान पंढरपूर करून तुळजापूर करून ज्यावेळेस इकडं विजापूरला चालला होता, त्यावेळेस हे पार्वती मंदिर त्यांच्या वाटेत आलं होतं आणि त्यांनी या मंदिराची तोडफोड केली होती। पण त्यानंतर अण्णा लेंगरे आमदार आटपाडी तालुक्याचे, त्यांनी या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार केला आणि एक छोटंसं मंदिर बांधलं होतं पार्वती देवींचं। तेव्हापासून या मंदिरात उत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अनेक मंडळी होऊन गेले। यांनी या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्यामुळं आज हे मंदिर चांगल्या सुस्थितीत आपल्याला पाहता येते। या ठिकाणी भजनांचा सुद्धा कार्यक्रम चालू झालेला आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोबमळ्याचे जे विद्यार्थी आहेत ते श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी देवदर्शनासाठी आले होते आणि त्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला।
या ठिकाणी देणगी घेण्याचं काम चालू आहे। भाविक स्वइच्छेने या ठिकाणी देणगी देतात। आज आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। आतून पार्वती मंदिर इतकं छान आहे। महादेवाचं दर्शन घेऊन पार्वती देवींचं दर्शन आतून मंदिरही खूप छान सजवलेलं आहे। सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यायला हवी। या ठिकाणी रॉयल फौजी ग्रुपच्या सर्व शिलेदारांचं नारळ देऊन अभिनंदन करण्यात येत आहे। त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। हे सर्वजण रॉयल फौजी ग्रुपचे सदस्य आहेत। या ठिकाणी आरती केल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पालखी सजवून झालेली आहे आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम पालखी घेण्याचा मान संतोष कोळी आणि किसन गायकवाड यांना मिळालेला आहे। पालखी आता पार्वती देवीच्या मंदिरातून गावात आलेली आहे। पहिल्यांदा जाणार आहे नाथ मंदिरात। नाथ मंदिरात जाऊन पालखीचा पहिला विसावा तिथं होणार आहे। नाथ मंदिराला भेट दिल्यानंतर पालखी आता शेतकळे गावच्या प्रदक्षिणेसाठी जाणार आहे। या ठिकाणी तरुण मंडळाने तकड्यांची व्यवस्था केलेली आहे। हा आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। तो स्वतः अनुभवलाच पाहिजे। शेतपळे गावातील सर्व माता भगिनी पार्वती देवीचं औक्षण करत आहेत। या ठिकाणी पार्वती देवींची पालखी अंबाबाई मंदिरामध्ये आलेली आहे। अंबाबाईच्या मंदिराला भेट देऊन पालखी आता जोगेश्वरी मंदिराकडे जात आहे।
चामुंडेश्वरी मंदिरातून आता पालखी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालणार आहे आणि तिथून सरळ पुन्हा पार्वती देवी मंदिराकडे प्रस्थान होईल. पार्वती देवींच्या मंदिरासाठी पुन्हा पालखी जात आहे मंदिराकडे.